नमस्कार. श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हवाय? माता लक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा व्हावी असे प्रत्येकाला वाटते की नाही? येणाऱ्या दिवाळीमध्ये आपण एक विशेष सेवा करून माता लक्ष्मीची आपल्या कुटुंबावर कायम आशीर्वाद प्राप्ती करून घेऊ शकतो. आपल्या घरात अखंड लक्ष्मी स्थिर होईल. कुठली सेवा केल्याने अखंड लक्ष्मी आपल्या घरात स्थिर होऊन आपल्याला कृपा आशीर्वाद प्राप्त होतील, तर जाणून घेऊया श्रीसूक्त पठणाबद्दल. या ठिकाणी श्रीसूक्ताच्या पठणाचा दिव्य अनुभव आपल्याला दिवाळीमध्ये बघता येणार आहे, घेता येणार आहे. जाणून घेऊया. मात्र त्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा. त्यासोबतच लाईक आणि शेअरसुद्धा करा. माता लक्ष्मीची कृपा होण्यासाठी श्रीसूक्ताचे पठण केले जाते. श्रीसूक्ताचे पठण केले असता माता लक्ष्मीची कृपा तर होतेच, मात्र श्रद्धा व भक्ती ठेवून हे पठण केले पाहिजे. माता लक्ष्मीची कृपा नक्कीच आपल्यावर व आपल्या कुटुंबावर होईल. आर्थिक समस्या सुटतील. मात्र हे स्तोत्र कधी वाचावे, याचे पठण कधी करावे हे आधी जाणून घेतले पाहिजे. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तिचे आवाहन आपण करत असतो. प्रत्येक घरात लक्ष्मी मातेचं आवाहन दिवाळीच्या दिवशी केलं जातं. माता लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी वास्तव्याला येऊन आपल्या घरी स्थिर स्वरूपात राहावी, तिचं सानिध्य आपल्याला लाभावं, आपल्याला त्या माता लक्ष्मीचे विशेष कृपा प्राप्ती व्हावी. आपल्या कार्यात मन शुद्ध पवित्र करून आपण या सूक्ताचे पठण केल्यास सुख समृद्धी नक्कीच प्राप्त होईल व ईश्वरीय आशीर्वाद मनोकामना पूर्तीसाठी सुद्धा आपल्याला या श्रीसूक्ताचे पठण करता येते. श्रीसूक्त म्हणजे लक्ष्मी मातेची स्तुती मानली जाते. वेदवाणी असलेल्या ऋग्वेदात सांगितलेले हे स्तोत्र आहे. श्रीसूक्ताचे वाचन फायदे. श्रीसूक्त वैदिक सूक्त असून वेदमंत्र आहेत, ज्यामुळे या मंत्रात विशेष अशी विलक्षण चैतन्य स्वरूप प्राप्त झालेले आहे. या स्तोत्राच्या वाचनाने आपल्याला भरपूर फायदा होतो. घरातील नकारात्मकता निघून जाते. आपल्या घरात प्रसन्नता येते. घरात नेहमी भांडणं कटकटी होत असतील तर श्रीसूक्ताच्या नियमित वाचनाने भांडणं कटकटी मिटून संपून आपल्या घरात आनंदी वातावरण, आनंदी आनंद येतो. घरातील सगळ्यांची मनं शांत आणि पवित्र राहतात. आर्थिक स्थिती झपाट्याने सुधारणा होते. कामात यशप्राप्ती होते. घरात धनाची आवक वाढते व अष्टलक्ष्मीचा आपल्यावर आशीर्वाद कृपादृष्टी होते. आजारपण असतील तर ते संपतात. व्यवसाय करत असाल तर व्यवसायात वृद्धी होते. तसेच आपण जर नोकरी करत असाल तर आपल्याला बढतीचे योगसुद्धा संभवतात. घरात येणारा पैसा टिकतो व आपल्या घरात अखंड लक्ष्मी राहते. अचानक धनलाभाचे योगसुद्धा श्रीसूक्ताच्या पठणानेच तर येतात. चला तर जाणून घेऊया दिवाळीत कोणती कशा पद्धतीने सेवा केल्यास माता लक्ष्मीची आपल्यावर कृपादृष्टी होणार आहे. माता लक्ष्मीची सेवा दिवाळीत करण्यासाठी आपण सुरुवातीला जे लक्ष्मीपूजन करतो ते लक्ष्मीपूजन करून झाल्यानंतर आपल्या समस्या मातेसमोर मांडून नंतर 16 वेळा आपण श्रीसूक्ताचे पठण केले पाहिजे. श्रीसूक्ताचे पठण केल्यास माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद आपल्याला मिळेल. आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास होऊन संपन्नता सुद्धा येईल. सूक्त म्हणजे स्तुतीपर स्तोत्र. ऋग्वेदात माता लक्ष्मीची छंदबद्ध स्तुतीच्या श्लोकात या ठिकाणी सूक्तात दिलेले आहे. या श्लोकांचं संकलित रूप म्हणजे श्रीसूक्त आहे. आता स्तोत्र हे अति प्राचीन असल्यामुळे, ऋग्वेदातील एक स्तोत्र असल्यामुळे याला ईश्वरीय आराधना प्राप्त झालेली आहे. ईश्वरीय आराधना करणे मानले जाते. आपल्या शास्त्राने अत्यंत महत्त्वाच्या अशा श्रेष्ठ उपचार पूजा सांगितलेल्या आहेत. त्यात प्रथम षोडशोपचार पूजा सांगितली आहे. या षोडशोपचार पूजेच्या अंतर्गत पुरुषसूक्तासोबतच श्रीसूक्तालाही तितकेच महत्त्व आहे. श्रीसूक्त हे ऋग्वेदातील सिद्धमंत्र स्वरूपात आहे, ज्यात श्लोकांची संख्या 16 आहे. ऋग्वेदातील असल्यामुळे प्रत्येक मंत्राला चमत्काराचे वलयसुद्धा प्राप्त झालेले आहे, ज्यामुळे मानवाला अपार धनप्राप्तीचे योग संभवतात, सहज शक्य होते. योग सहज शक्य होतात. लक्ष्मीची आराधना व पूजा करून श्रीसूक्ताचे पठण केल्यास व्यक्तीचं नशीब उजळतं. शुभ वार्ता प्राप्त होण्यास मदत होतात. सर्व कामात यशप्राप्ती मिळण्यास सुद्धा मदत होते. अचानक आर्थिक लाभसुद्धा होतात. ऋग्वेदाने माणसाचे कल्याण होते, यात शंका मात्र नाही. तसं पाहता माणूस सततच आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सोपे मार्ग शोधत असतो. त्यात कुंडलीतील ग्रह कितीही खराब असले, परिस्थिती कितीही वाईट असली
खराब असली, प्रतिकूल असली तरीसुद्धा, घरात वास्तुदोष असला तरीसुद्धा श्रीसूक्ताचे नियमित पठण केल्यास, कायम घरात सुरू ठेवल्यास सुख समृद्धी मिळते. येणाऱ्या पिढ्यांचंही कल्याण होतं. अखंड माता लक्ष्मीची प्राप्ती आपल्या कुटुंबाला, आपल्या येणाऱ्या पिढ्यांवर होते. आता हे श्रीसूक्ताचे पठणाचे काही नियम आहेत का ते आधी जाणून घेऊया. कशासाठी वाचताय हे ठरवलं की मग आपण ते स्तोत्र कशा पद्धतीने वाचावं हे बघू शकतो. या ठिकाणी श्रीसूक्ताचे पठण मनोभावे केल्यास लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. देवासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावून पठण केल्यास धनधान्य, ऐश्वर्य, सुख समृद्धी मिळते. ती टिकूनही राहते. दिवाळीत ही सेवा विशेष महत्त्वाची मानली जाते. रोज जमत नसल्यास निदान दिवाळीत तरी लक्ष्मीपूजनानंतर समस्या मांडून हे स्तोत्र 16 वेळा म्हणावे. काही दिवसातच अनुभव येईल. एक समस्या सुटण्यास मदत होईल. आता हे स्तोत्र आपल्याला येत नसल्यास काय करावे? हे स्तोत्र म्हणण्याचा सराव आपण दिवाळीपर्यंत जर केला, प्रॅक्टिस केली तर आपल्याला हे स्तोत्र नक्कीच पाठ होईल. या स्तोत्राला वाचता येईल. कष्टाशिवाय लक्ष्मी माता प्रसन्न कशी बरे होईल? म्हणून एकदा का जमायला लागलं की लक्ष्मीपूजनात आपण तर 16 वेळा म्हणणारच आहोत, परंतु रोजसुद्धा किमान एकदा, 3दा, 5दा अशा पद्धतीने आपण श्रीसूक्ताचे पाठ करू शकतो व माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वादाचा अनुभवसुद्धा घेऊ शकतो. आर्थिक समस्येचा प्रश्न कायमचा सोडून घेऊ शकतो. पण संधी फक्त कष्ट करणाऱ्यालाच तर प्राप्त होत असते ना. चला तर मग अशा पद्धतीने श्रीसूक्ताची सेवा येणाऱ्या दिवाळीत करून आपण आपल्या कुटुंबाला अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊया. व्हिडिओ आवडल्यास शेअर, लाईक अँड सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.